जय जय राम कृष्ण हरे हरे 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावरची दुरी, करिता बरोबरी दुरावरची दुरी. बाबाची पुरी बाबाची, बाबाची पुरी महावती, बाबाची पुरी महावती. काही नव्हे एक भावाची कार, काही नव्हे एक भावाची कार. तांबडी आण विठोबाची, तांबडी आण विठोबाची. करिता बरोबरी दुरावेचे दुरे, करिता बरोबरी दुरावेचे दुरे. बाबाची पुरी महावती, बाबाची पुरी महावती. जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावीस दुरी, करिता बरोबरी दुरावीस दुरी. Thank you.
भवाची मुरी बहन छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वाहवसी. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठ्ठलाची. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वाहवसी. विठ्ठल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. ओम नमोजे अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वसवेद्याय आत्मरूपा. देवा तुझी गणेशू, सकलार्थमती प्रकाशू.
मने निवृत्ती दासू अवधारी जोजी विश्व विकासित मुद्रा तया सोडजे तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरु राया आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तोची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं कुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा दुसरे चरण राजा कृपादाने कथे का विस्तारू राजा कृपादाने कथे का विस्तारू राजा कृपादाने कथे का विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्रीपादनाथम गुरुराज वैरम मुक्ष नाम ज्ञान दानक्य दक्ष कोटी क्षेत्र निवासी नाम तम नमामि वेद विद्या वरिष्ठम संत समर्थ श्रीपाद बाबा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त घटिका विठ्ठल तुम्हा जनता जनार्दन मायबापांच्या सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे महान मूर्तिमंत परमार्थाचा कळस म्हणून ओळखले जाणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके साधू संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा अभंग आहे विठ्ठल तुकाराम महाराजांची कीर्ती काय सांगावी महाराज तुकाराम महाराजांची कीर्ती सांगत असताना संत म्हणतात तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम अशी थोर कीर्ती तुकाराम महाराजांची आहे महाराज तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम या मला सुद्धा तुकाराम महाराजांचं नाव घेताना थरकाप सुटायचं असे थोर तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा 3 चरणांचा अभंग जो अभंग सांगतो की देवाची भक्ती कशी करावी जो अभंग सांगतो की संतांना शरण कसं जावं जो अभंग सांगतो की देवाला कसं भजावं हा थोर असा देवाबद्दलचा भाव कसा असावा हा सांगणारा अभंग आहे विठ्ठल अभंग आहे तुकाराम महाराजांचा अभंग सांगतो देवाचं भजन कसं करावं भजन कोण करत नाही महाराज प्रत्येक जण भजन करतो
लहान लेकरू असतं, घरी जन्माला आलेलं असतं, आपल्या आई वडिलांकडे बघतं. आई मूर्ती पुजते, वडील तुळशीला पाणी घालतायत. लहान लेकरू त्यांच्याकडे बघून शिकतं की नाही आपल्याला सुद्धा देवाचं भजन करायचंय. प्रत्येक जण भजनशीळ आहे. ज्ञानेश्वर महाराज खूप छान सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझ्याची ठाई. कशी आहे मनुष्य जात तर भजनशील आहे महाराज. स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझी ठाई. पण काय झालं नक्की, चूक कुठे झाली? परी ज्ञानेवीन नासले बुद्धी बेगासी आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेक तत्व. काय झालं तर ज्ञानेवीन नासले, ज्या ज्ञानाने देवाचं भजन करू शकतो, ज्या ज्ञानाने देवाची ओळख करून घेऊ शकतो, त्या ज्ञानापासून वंचित राहिले महाराज. आणि बुद्धीला काय झालं तर बुद्धीला भेगा पडल्या. भेगा माहिती आहेत का? भेगा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जमिनीला पडतात त्या भेगा, तशा भेगा कुठे पडल्या? बुद्धीला भेगा पडल्या महाराज. तशा बुद्धी भेगाशी आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेक तत्व. आणि देवाचं भजन करण्यासाठी वेगळ्या 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 प्रकारचे तत्व आहेत असं सांगायला लागले महाराज. पण तुम्ही हरिपाठ जर ऐकला असेल तर हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली खूप छान सांगतात, नामा परते तत्व नाही रे, नाम परते तत्व नाही, नाम परते तत्व नाही रे वाया आणि कपंकजाशी, वाया आणि कपंकजाशी. नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि कपंकजाशी, वाया आणि कपंकजाशी. नामाला सोडून दुसरं कुठलं तत्व नाहीये महाराज. आता नाम म्हणजे नक्की काय? तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला हवा. हो, समजा लेक्चरलाच बसलाय, ध्यान देऊन ऐका. एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो डोक्यामध्ये. डोक्यामध्ये ठेवून घरी घेऊन जायचा नाही. आला तर डोक्यात ठेवा, जमलं तर विचारा. नाम म्हणजे नक्की काय? नामामध्ये आणि नावामध्ये खूप फरक असतो महाराज. नाव हे आपण लहान लेकराला ठेवतो आहे की नाही. माऊली सांगतात, मी इथं माझ्या मनाचं काही सुद्धा सांगणार नाही. मनाचं जर सांगायला गेलो तर विकलं जाणार नाही, संतांचं सांगावं लागेल. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेविले नावेसी ओव देत उठे. एखादं लहान लेकरू जन्माला येतं, त्याचं आपण बारसं घालतो आहे की नाही. त्याची आत्या त्याच्या कानामध्ये काहीतरी नाव सांगून कुर करते, करते की नाही? मला वाटतंय तुम्ही गेला नाही बारशाला. त्याचप्रमाणे प्रत्येकाचं इथं ह्या भूतलावरती जन्मावरती जे कोण आलंय त्याचं नाव ठेवलं गेलेलं आहे. काही वर्षांपूर्वी, काही काळांपूर्वी तुकाराम महाराजांचं नाव तुकाराम ठेवलं, नामदेव महाराजांचं नाव नामदेव ठेवलं, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं. तसंच काही वर्षापूर्वी, काही शतकांपूर्वी श्रीरामांचं नाव राम ठेवलं, श्रीकृष्णांचं नाव कृष्ण ठेवलं. मग ते देवाचं नाम होईल का नाव आहे? माझ्या आईने जसं माझं नाव सौरभ ठेवलं तसं देवांचं सुद्धा बारसं झालं असेल ना. पण नावामध्ये आणि नामामध्ये भरपूर फरक आहे. नाम हे अनादिकालचं परब्रह्म तत्व आहे. आणि म्हणून माऊली सांगतात, जर ह्या भूतलावरती जन्माला आलाय आणि ह्या भूतलावरती जन्माला आल्यानंतर जर कोणता यज्ञ करायचा असेल तर कोणता यज्ञ करा. नाम जप यज्ञ तो परम, बाधुना शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म नामची परब्रह्म वेदार्थ. कुठला यज्ञ करायला सांगितला माऊलींनी? नाम जप यज्ञ तो परम, नाम जपाचा यज्ञ करायला सांगितला महाराज. मग हे नाम कोणी घेतलं नव्हतं. प्रत्येकाने या भूतलावरती जे पण देव जन्माला आले त्यांनी नाम घेतलं होतं. जेना संगेची पिता वासुदेवासी, जेना संगेची माता देवकीसी, जेना संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही ना देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बीक यातचे आती. बोला ज्ञानेश्वर महाराज की. एवढे थोर संत होऊन गेले महाराज, आपलं भाग्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होता. 56 भाषेचा केला असे गौरव. पण
भाषा निवडली कुठली लोकांचा उद्धारासाठी? मराठी भाषा निवडली. या मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी होऊ द्या जगा. जगा शब्द वापरला माझ्या माऊलींनी, मराठी भाषा वापरली माझ्या माऊलींनी. का? बाबा माझं काहीतरी देणं लागतं, या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलोय, माझं काहीतरी देणं लागतं, म्हणून माऊलींनी मराठी भाषा निवडली. आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, आपल्यासाठी हरिपाठ, आपल्यासाठी अमृतानुभव, आपल्यासाठी आपला काहीतरी उपयोग व्हावा, आपला काहीतरी उद्धार व्हावा. मी सांगत होतो जे ना संगेचे पिता वासुदेवाचे, हा विषय आपला चालला होता. जे श्रीकृष्णाने त्यांच्या पिताला सांगितलं नाही, जे श्रीकृष्णाने त्यांच्या मातेला सांगितलं नाही, जे श्रीकृष्णाने त्यांच्या बंधू बळीभद्राला सांगितलं नाही, ते गुह्य श्रीकृष्णाने फक्त अर्जुनालाच सांगितलं. का? फक्त एकटा अर्जुनच निवडला महाराज. का? अहो राणेची पाले खायरा, नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन पर्याक्षणी 11 न जिनेची काही. अहो पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकाधीश रावणाचा वध करून घेतला देवाने. नाही घेतला का? रामायण तुम्ही ऐकलं नाही का? पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकाधीश रावणाचा वध करून घेतला आणि 11 औक्षणी सैन्यामधून फक्त एकटा अर्जुन निवडला. का? कसा होता अर्जुन? या लागे सुमनाने शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, पैगा गोप्याही तया प्रती, चावळी जे सुखे. कसा होता अर्जुन महाराज? सहज कुणालाही शरण जाणारा, कुणाची निंदा न करणारा. एखादी गोष्ट जर त्याच्याकडे जपून ठेवायला दिली तर तो त्याच्यापुरतीच ठेवत होता, त्याच्या पोटामध्येच ती गोष्ट राहायची. पण आजकाल ती गोष्ट पोटामध्ये राहते की नाही माहित नाही, आहे की नाही? जर आज एखाद्याला सांगितलं ना, बाबा हे महत्वाचं तुला काहीतरी आहे, दुसऱ्या कोणाला सांगू नको, तर दुसऱ्या मिनिटाला अरे तो काय बोलत होता, त्याला काय सांगू नको, पण मी तुला सांगतोय, कोणाला बोलू नको. असं करून अख्ख्या गावाला ते माहिती पडतं. पण तरी सुद्धा महाराज अर्जुन जी काय गुह्य गोष्ट आहे त्याच्यापाशी ठेवत होता, म्हणून अर्जुनाला निवडलं. फक्त अर्जुनच नाही, क्षीर सिंधूच्या परिसरी, शक्तीच्या कर्ण कुहरी, नेनो कैचे श्री त्रिपुरारी, सांगितले जे. क्षीर सिंधूच्या परिसरामध्ये भगवान भोलेबाबाने जे पार्वती माताला गुह्य सांगितलं, जे मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटामध्ये ऐकलं, आहे की नाही, माशाच्या गर्भामध्ये ऐकलं, ते गुह्य आज सुद्धा आपल्याला भेटू शकतं. आणि ते नाम आहे, आणि ते नाम आपल्याला जाणून घ्यायचंय. महाराज विठ्ठल. बघा महाराज, आता प्रॅक्टिकली विचार करा. नाम आपल्याला जाणून घ्यायचंय, पण कोणाकडून जाणून घ्यावं लागेल? मॅथ्स माहिती आहे का तुम्हाला? मॅथ्स, गणित. जर ते गणित शिकायचं असेल, ते मॅथ्स शिकायचं असेल, इंग्रजीच्या शिक्षकांना विचारून जमेल का? इंग्लिशच्या टीचरला विचारून जमेल का? नाही, जमणार नाही. ज्यांनी ह्या मॅथ्स विषयाचा अनुभव घेतलाय, आहे की नाही, ज्यांनी त्यांचं BA, DEd, PhD कंप्लीट केले असेल मॅथ्सच्या विषयामध्ये, त्यांनाच जाऊन विचारावं लागेल. त्यांना विचारल्यानंतर ते सांगणार नाहीत का? नाही, त्यांचं कामच सांगायचंय. तसंच संतांचं कामच सांगायचंय महाराज. संतांना आपण विचारायला गेलो तर संत ते नाम सांगितल्याशिवाय राहत नाहीत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, पै अर्जुना माही वाडे कोडे, अखंड बोलो आवडे, परी काय की जना जोडे पुस्ती ऐसे. अरे अर्जुना, मी वाट पाहून उभा आहे, पण कोण मला विचारायला आलं नाही. एवढ्या सगळ्या लोकांमधून तू फक्त एकटा विचारायला आला, म्हणून मी हे नाम तुला सांगतोय. आणि म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वात्मक रूप दाखवलं. ते विश्वात्मक रूप आपण सुद्धा पाहू शकतो. हो, आजच्या या कलियुगामध्ये ते विश्वात्मक रूप आपण सुद्धा पाहू शकतो महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हीच दोही डोळा पहावे विश्वरूप सकळा, हा श्रीकृष्ण सोहळा पुरविला ईसा. कोणत्या 2 डोळ्याने विश्वात्मक रूप बघायचंय? आता बघा, चांगला विचार करावा लागेल. इथे अर्जुनासोबत श्रीकृष्ण नव्हते का? ते त्यांच्या डोळ्यासमोर नव्हते का? तरी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना लिहावं लागलं, हीच दोही डोळा
पहावे विश्वरूप सकळा. मग कोणत्या दोन डोळ्यांनी? विश्वात मग देवाचा अनुभव घ्यायचा आहे. विश्वात्मक देवाला पाहायचंय. कोणत्या दोन डोळ्यांनी पाहायचंय? तर ते म्हणजे ते नाम. ते नाम जपल्यानंतर, नाम जपण्या अगोदर संतांना शरण गेल्यानंतर देव समजल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल नाम समजेल पण कधी? देवाचं भजन केल्यानंतर. मग भजन करायचं कसं? भजन करायचं कसं महाराज? तुम्हाला भजन कसं करायचं याचं छान उदाहरण देतो. चोखवा महाराज माहिती आहेत का तुम्हाला? माहिती असली तर चांगली गोष्ट आहे, पण माहित नसलं तर या महाराष्ट्र जन्मभूमीमध्ये जन्माला आलोय. संतांची नावं तरी निदान किमान आपल्या लक्षात असावी. चोखवा महाराज एक दिवस काम करत असताना त्यांना वाटतं की बरेच दिवस झालं आपण पंढरीश परमात्म्याच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी गेलो नाहीये. एक काम करूया, उद्या सकाळी आपण पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी जाऊया. दुसरा दिवस उजडला. महाराज सगळं काम सोडून देवाच्या भेटीसाठी निघाले. चालता चालता मनामध्ये विचार येत होता, जरी काय झालं आपल्याला रावळामध्ये जाऊन दिलं नाही, जरी काय झालं आपल्याला गाभाऱ्यामध्ये जाऊन दिलं नाही, आपण लांबूनच देवाची मूर्ती पाहूया. आणि लांबूनच देवाची मूर्ती पाहून आपलं मन तद्रूप करून घेऊया, है की नाही? चालता चालता विचार डोक्यामध्ये येत होते. चालता 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 जसं मंदिर जवळ आलं, त्या मंदिरातल्या पंडितांनी चोखोबा महाराजांना बघितलं. तर चोखोबा महाराजांना बघितल्यानंतर त्या पंडितांना वाटलं की अरे हा चोक्या हा मंदिरामध्ये कसा येतोय? त्याला मंदिरामध्ये येऊन दिलं नाही पाहिजे, त्याला इथंच अडवून ठेवूया. त्यांनी काय केलं, तर त्या पंडितांनी चोखोबा महाराजांना मारायला सुरुवात केली. हात लावायचा नाही म्हणून चप्पल फेकून मारलं, हात लावायचा नाही म्हणून दगड फेकून मारलं, हात लावायचा नाही म्हणून काठीने मारलं. खूप मारलं महाराज. चोखोबा महाराजांना खूप वाईट वाटलं. पण आता आतमध्ये जाऊ शकत नाही. काय करावं लागेल? पुन्हा घरच्या प्रवासाला लागावं लागेल. ते घरच्या प्रवासाला निघले. चोखोबा महाराजांचा एक नियम होता, देवाचं भजन करण्यासाठी ते नेहमी तुळशी वृंदावनाकडे तोंड करून, पूर्वीच्या दिशेला तोंड करून बसायचे. पण आज त्यांना खूप मारलं होतं, त्यांच्या पाठीला खूप लागलं होतं, रक्त येत होतं. मग त्यांनी परतीचा प्रवास धरला, घरी आले, घरी पोचले आणि नियमामध्ये मोड केला. त्यांनी काय केलं, तर तुळशी वृंदावनाला पाटण लावून बसले, पाटण टेकून बसले, जेणेकरून घरी कोणाला समजू नये की मला आज तिकडे मंदिरामध्ये गेलो, तिकडे मारलं. पण चोखोबा महाराजांच्या सोयरा आईसाहेब खूप हुशार होत्या महाराज. धनींनी नियमामध्ये मोड केलाय हे त्यांना लगेच समजलं. हो, आई खूप हुशार असते, त्यांना बरोबर समजतं कुठल्या खिशामध्ये पप्पांचे पैसे राहिले, आहे की नाही? सोयरा आईसाहेब खूप हुशार होते, त्यांना लगेच समजलं की काहीतरी चुकलंय, काहीतरी गडबड आहे, नाहीतर धनींनी नियमामध्ये मोड केली नसती. सोयरा आईसाहेबांनी चोखोबा महाराजांना विचारलं की काय झालं बाबा, तुम्ही आज नियमामध्ये का मोड केली? धनी, तुम्ही नियमामध्ये का मोड केली? आता चोखोबा महाराजांना समजलं केस हायकोर्टामध्ये पोचली, आहे की नाही? म्हणजे त्यांना समजलंय काहीतरी झालंय. चोखोबा महाराजांनी खोटं खोटं सांगितलं. अगं, चंद्रभागेला गेलो होतो, तिकडे खडकावरती उभा होतो आणि तिकडे पाय घसरला आणि पडलो, पाठीला लागलं. पण सोयराई साहेब हुशार होत्या महाराज. त्या म्हणाल्या, अहो धनी, आपल्याला पुलाच्या वरच्या बाजूला जायला परवानगी नाही, खडकावरती उभं राहायला आपल्याला परवानगी नाही. जे काय करतो, स्नान करतो, ते आपण पुलाच्या खाली. तुम्ही असं कसं म्हणता मी खडकावरून घसरून पडलो? चोखोबा महाराज गावले मग, आहे की नाही? चूक पकडली गेली. आता चूक पकडली गेल्यानंतर चोखोबा महाराजांनी सांगितलं, जी काय हकीकत झाली होती ती चोखोबा महाराजांनी सांगितली की अगं, मी गेलो होतो देवाच्या भेटीसाठी, देवाच्या पायाला पडायला गेलो होतो, पण काय झालं, तिकडचे काही पंडित भेटले, काही दुष्ट लोक भेटली आणि त्यांनी मला खूप मारलं.
पाठीतून रक्त येईपर्यंत मारलं. आणि ते ऐकताच सोयराई साहेबांना खूप वाईट वाटलं महाराज. सोयराई साहेबांना खूप वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. त्या तिथून तशाच उठून गेल्या. घरातल्या देवाऱ्यापाशी पोचल्या. आणि घरातल्या देवाऱ्यापाशी पोचल्यानंतर त्या विठोबारायाला म्हणतात, देवा, माझ्या धनीने सतत तुमचं भजन केलं, सतत तुमचं चिंतन केलं, सतत तुमचं मनन केलं, पण तरी सुद्धा आज जेव्हा ते तुमच्या भेटीला येत होते तेव्हा काही लोक बोलून तुम्ही त्यांनाच मारून घेतलं. हे तर चुकीचं आहे ना. सगळं तुमच्या हातामध्ये आहे, पण तरी सुद्धा तुम्ही हे होऊन दिलं. हे तुम्ही खूप चुकीचं केलं. हे ऐकल्यानंतर तुकोबा महाराज म्हटले, अगं सोयरे, आज जरी माझ्यासोबत हे झालं असलं तरी एक दिवस जगाचा मालक तुझ्या घरी येईल. एक दिवस जगाचा मालक मदत करण्यासाठी आपल्या घरी येईल. मग बघा महाराज, सोयराई साहेबांचं बाळतपण करायला देवाला यावं लागलं. सोयराई साहेबांचा जेव्हा घरी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये खरकाटी टाचा उचलायला देवाला यावं लागलं. नाही तर तुकोबा महाराजांच्या कीर्तनामध्ये बुक्का लावायला देवाला यावं लागलं. तसंच आज सुद्धा येऊ शकतात बरं का. कीर्तनकाराच्या पाया पडण्यापेक्षा जो बुक्का लावायला येतोय लक्ष ठेवा, देव आज सुद्धा येऊ शकतो. विठ्ठल सांगायचं काय होतं महाराज, देवाबद्दलचा भाव कसा असावा, निर्मळ असावा. तुकोबाराय खूप छान सांगतात, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय बोललासी वरिलिया रंगा. नदी डोंगी परी जलनो हे डोंगा, काय बोललासी वरिलिया रंगा. कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा, काय बोललासी वरिलिया रंगा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय बोललासी वरिलिया रंगा. अहो, जे दृष्टीनं दिसतंय त्याच्यामध्ये भुलून जाऊ नका. हे मृगजळ आहे, मृगजळ. मृगजळ माहितीये का तुम्हाला? आपल्याला वाटतं तिकडे खूप पाणी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, पण ते पाणी असतं का? नाही, तिकडे गेल्यानंतर समजतं. माऊली सुद्धा सांगतात, बहु मृगजळ देखोनी डोळा, तुकी जे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा क्षुप्तिकाला भे. अहो, मृगजळ बघून अमृताचा घोट जे गिळत होते ते थुकून दिला. बहु मृगजळ देखोनी डोळा, तुकी जे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा. परीस माहितीये का? परीस. तो परीस लोखंडाला लावलं की त्या लोखंडाचं सोनं होतं. असा परीस काहीतरी अँटिक पीस आहे म्हणून गळ्यामध्ये बांधून ठेवला. मग कसं काय चांगलं होईल? आपल्याला विचार करायला हवं. देवाबद्दलचा भाव कसा असावा? तुकोबा महाराजांसारखा. आणि तेच तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. काहीतरी गेला जन्म वाया, काहीतरी
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज, हा मनुष्याचा जन्म लाख मोलाचा आहे. का? कारण या मनुष्याच्या जन्मामध्ये बुद्धी नावाचा एलिमेंट दिलाय. त्या बुद्धीचा वापर करून देवाला जाणून घ्यायचंय, देवाला समजून घ्यायचंय. आपल्याला वाटतं की देव फक्त मंदिरापुरता मर्यादित आहे, देव फक्त मंदिरामध्येच आहे. पण असं नसून, देव फक्त मंदिरामध्ये नसून देव विश्वामध्ये व्यापक भरलाय. भरला घन दाट हरी दिसे भरला भरला घन दाट हरी दिसे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. कुठे नाहीये देव, सगळीकडे देव ओतप्रोत भरलाय. देव नाही अशी एवढीशी जागा सुद्धा रिकामी नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. वैकुंठी कैलाशी तीर्थ क्षेत्री देव, तया विनरिता ठाव कोठे. सगळीकडे देव ओतप्रोत भरलाय महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये देखील ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी ना दिसे. वरी योग्याची मानसे उमरडो निजाय. अरे, एखादी वेळ मी वैकुंठामध्ये सापडणार नाही. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी ना दिसे. अरे, एखादी वेळ भानुबिंबातही मी सापडणार नाही. वरी योग्याची मानसे उमरडो निजाय. अरे, मग देवाला शोधायचं कुठे? देव आहे कुठे? तरी तयापाशी मी पांडवा, अवघा हरपलो गिवसवा. जेथ नाम घोष बरवा करीती माझा. माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते, नारदा मी उभा नारदा मी उभा देते. माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते. कुठे देव? कुठे महाराज देव? सगळीकडे देव ओतप्रोत भरलाय. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. जिकडे कुठे देवाचं भजन सुरू आहे, जिकडे कुठं माझं नामस्मरण सुरू आहे, मी तुम्हाला तिकडं सापडल्याशिवाय राहणार नाही. मग देवाचं नामस्मरण कोण करतं? जे संतांना शरण गेलंय, ज्या संतांनी साधकांवरती कृपा केली आहे, पै गुरु शिष्याची या एकांती. जे अक्षर वदती एकासी, ते मेघाची या परित्री जगती गर्गती सैग. अहो, देवाचा कृपा आशीर्वाद होण्यासाठी, देवाची कृपा होण्यासाठी, देव सतत आजूबाजूला असण्यासाठी गुरु शिष्याचा एकांत लागतो.
त्या एकांतामध्ये जो एकांतवास श्रीकृष्णांनी अर्जुनासोबत केला, त्या रथाच्या खाली विश्वव्यापक देव दाखवला अर्जुनाला. तो विश्वव्यापक देव आपण आज सुद्धा बघू शकतो. बघा, जर तुम्ही विचार केला तर सूर्यामधून काहीतरी फ्रिक्वेन्सीज निघतात. सूर्य काहीतरी आवाज करतो असं आपण ऐकलं असेल, तर तो मुळात फ्रिक्वेन्सीज नसून तो आवाज जो करतो, जे नाम श्रीकृष्णाने त्या सूर्याला त्या काळी दिलं होतं, ते नाम सूर्य आज सुद्धा जपतोय. अशाच फ्रिक्वेन्सी येतील का कुणामधून सुद्धा? असाच आवाज येईल का? नाही, असाच येऊ शकत नाही. पण महाराज आपण समजून घेतलं नाही. या मराठी भूमीमध्ये जन्माला आलो, या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, संतांचं चरित्र समजून घेतलं नाही. संत कोणाला म्हणतात हे समजून घेतलं नाही. त्यातली त्यात आजची तरुण पिढी देवाच्या बाबतीमध्ये जरा ढिली झाली असं बोललं तरी काही चुकीचं नाही. त्यांना वाटतं की देव कुठेतरी तिकडे केदारनाथलाच आहे, देव कुठेतरी चार धामालाच आहे. मी असं नाही बोलत तिकडे नाहीये, तिकडे आहेच, पण फक्त तिकडे नसून आपल्या जवळ सुद्धा आहे. त्या आपल्या जवळच्या देवाला अगोदर ओळखून घ्यायचंय. मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला का. देव माझ्याच जवळ आहे, पण त्या देवाला मी समजून घेतलं नाही. मुळात जो त्या देवाला समजून देणार आहे तो चुकीचा निवडला. बघा, तुम्हाला छान उदाहरण देतो. मला नेरूळला तुमच्या शिवनेरी सोसायटीमध्ये यायचंय, बरोबर. त्यासाठी मी ठाणे बेलापूर रोड पकडला, तिकडचा ठाणे बेलापूर रोड, म्हणजे तो ठाण्याचा रोड पकडला. किती दिवस लागतील मला तुमच्या सोसायटीमध्ये यायला? समजलं का माझा प्रश्न काय? मी तिकडचा ठाण्याचा रोड पकडला, ठाण्याला जाणारा. मला तुमच्या शिवनेरी सोसायटीमध्ये यायला किती दिवस लागतील? तुमच्याकडून उत्तर हवंय मला. मी पोचू शकेल का तुमच्या शिवनेरी सोसायटीमध्ये? पोचूच शकणार नाही. का? कारण रस्ता चुकीचा पकडला महाराज. रस्ता चुकीचा पकडला तर मी इकडे पोचू शकतो का? माझं आयुष्य जाईल, पण मी या सोसायटीमध्ये पोचू शकणार नाही. मग काय करावं लागेल? महाराजांना फोन केला, म्हटलं काय ना बाबा, व्हॉट्सअपवरती करंट लोकेशन पाठवा. हो, टेक्नॉलॉजी खूप फास्ट झाली. त्यांनी रस्ता दाखवला, त्यांच्या माध्यमातून रस्ता समजला, आणि मग कुठे जाऊन आम्ही इकडे पोचलो. तसंच गुरु दाविलिया वाटा, येऊनी टेकती विवेक तीर्थ तटा, दुहुनी मळकटा बुद्धीचा जेने. संतांनी जी वाट दाखवली त्या वाटेने जर आपण निरंतरपणे चालत राहिलो, तर विवेक रूपी तीर्थ तटाला पोचल्याशिवाय राहणार नाही. पण संत ओळखले का आपण? संत ओळखायला चुकलो महाराज. जर संत ओळखले तर देव कळल्याशिवाय राहणार नाही. मग संत कसे असावे? संत तोची जाणा जगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. संत तोची जाणा जगी, दया क्षमा त्याचे अंगी, दया क्षमा त्याचे अंगी, दया क्षमा त्याचे. संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा जाते अंगी. संत तोची जाणा जगी, दया क्षमा त्याचे अंगी, दया क्षमा त्याचे अंगी. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. अशा संतांना आपल्याला शरण जायचंय. पण आपलं काय झालं? आपली मिस्टेक झाली. आपलं काय झालं? दया गुरु मार्ग टेके, दयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्र शिके येरू नेगे. अशा गुरूंना, अशा संतांना शरण गेलो जिकडे सुगरवा बघितला. सुगरवा या शब्दाचा अर्थ समजतो का? मोठेपणा बघितला. जिकडे जास्त 40-50 लोक आहेत पाठीपुढे, मोठी बसायला गादी आहे,
मोठी दाढी आहे, मोठी गाडी आहे फिरायला, अशा संतांना आपण शरण गेलो, अशा गुरूंना आपण शरण गेलो. पण जर त्यांनाच काही येत नसेल तर त्यांच्या शिष्याला काही येईल का? काही येऊ शकत नाही. मग अशा संतांना शरण जायचं. ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा. जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी, जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी. ऐशियाचा पदर धरा, जेणे देव येई घरा. ऐसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी. कोणाचा पदर धराय सांगितलं? बघा, गर्दीमध्ये जर असो ना आपण, कोणाचा पदर धरतो? आईचा पदर धरतो. का तर चुकू नये म्हणून आपण त्या पदराला धरून तिच्या पाठी 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 चालतो आणि पुन्हा तिच्या सोबतच घरी येतो. म्हणून संत देखील म्हणतायत की अशा साधूला शरण जावा, अशा संतांना शरण जावा की ज्यांच्या सोबत गेल्यानंतर पुन्हा येताना तुम्ही एकटे येणार नाही. पण महाराज, आपला विषय चालला होता काय? आपण देखाव्याला फसलो, मोठेपणाला फसलो. तसाच धृतराष्ट्र सुद्धा होता. हो, धृतराष्ट्र. महाभारतामध्ये तुम्ही धृतराष्ट्र हे पात्र ऐकलं असेल. त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं. बघा, एक छानसं उदाहरण सांगतो तुम्हाला. जे काय त्या रणभूमीवरती चाललंय ते संजयाला दिसायचं. ते संजयला दिसायचं आणि संजय काय करायचा? तिकडे जे काय चाललंय छोट्या मोठ्या गोष्टी धृतराष्ट्राला सांगायचा. इकडे हे चाललंय, अर्जुन देवासोबत बोलतोय, तिकडे द्रोणाचार्य ते करतायत, तिकडे तुझी मुलं ते करतायत. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी संजय धृतराष्ट्राला सांगायचे. मग आता काय झालं? तो क्षण आला. मी बघा सुरुवातीला ओवी सांगितली, जेना संगेचे पिता वासुदेवासी, जेना संगेची माता देवकीसी, जेना संगेची बंधू बळीभद्रासी. ते गुह्य अर्जुनाशी बोलत, ते गुह्य सांगायची वेळ आली. ते गुह्य गोष्ट श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते आणि ती गोष्ट संजयाने ऐकली. आता संजयने ती गोष्ट ऐकली. नियम काय होता? जे काय संजय ऐकतोय, जे काय संजय बघतायत ते धृतराष्ट्राला सांगायचं. छोटी मोठी गोष्ट धृतराष्ट्राला सांगायची होती ना, मग त्यांनी ती सुद्धा गोष्ट धृतराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केला. पण धृतराष्ट्रांनी ऐकून घेतलं नाही. ते काय बोलले? अरे हे काय सांगत बसलाय? ह्या बारा भानगडी सांगू नको, मला तिकडे माझी मुलं काय करतायत ते सांग. तेव्हा संजय म्हणतात की हा धृतराष्ट्र फक्त ह्या डोळ्यांनी आंधळा नाही, तर ज्ञानांच्या डोळ्यांनी मात्र हा धृतराष्ट्र आंधळा आहे. हो, आपल्याला डोळे असून आपण धृतराष्ट्रासारखं बनू नये, म्हणून संतांचं चारित्र्य समजून घ्यायचंय, म्हणून संत समजून घ्यायचेत. आईता आला होता हो देव, आहे की नाही? जसं तुकाराम महाराज देव घेऊन निघले होते, देव घ्या कोणी, ओ देव घ्या कोणी, आईता आला घर पुजोनी. पण त्या काळची लोक काय म्हटले? देव ना लगे, देव ना लगे, साठवणीचे रुजले जागे. आम्हाला देवाची काय गरज नाही. पंढरपूरमध्ये राहत असतील ते लोक, आहे की नाही? त्यांच्या जवळच देव होता ना, म्हणून ते म्हटले की आम्हाला देवाची काही गरज नाही, तुम्ही तुमचा देव माघारी घेऊन जावा. आज सुद्धा संत देव घेऊन निघलेत, आज सुद्धा संत देव समजावून देतायत. पण आपल्या मनामध्ये इच्छा पाहिजे देवाला समजून घेण्याची. आपल्याला वाटतं की देव फक्त मंदिरापुरता मर्यादित आहे, आपल्याला वाटतं की देव फक्त मूर्तीपुरता मर्यादित आहे.
आपल्याला वाटतं की देव फक्त त्या प्रतिमेपुरता मर्यादित आहे, पण देव फक्त प्रतिमापुरता मर्यादित नसून देव विश्वव्यापक आहे. पण भाव सुद्धा तसा पाहिजे. का? कारण हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भावे विन देव न कळे. भावे विन देव न कळे निसंदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुविना अनुभव कैसा कळे. भावे विन देव न कळे निसंदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुविना अनुभव कैसा कळे. भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. तपेनी दैवत दिदल्या विन प्राप्त. गुंजे विन हित कोण सांगे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती तरणोपाय. काय करावं लागेल? संतांची संगत करावी लागेल महाराज. संतांच्या सोबत राहावं लागेल. तर हा विश्वव्यापक देव आपल्याला समजेल. कारण संत म्हणतात, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तुझ रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. अरे देव फक्त मूर्तीभरता मर्यादित नसून देवाला रंग नाहीये, रूप नाहीये, नाव नाहीये, गाव नाहीये. अशा देवाची ओळख करून घ्यायला नको का? आतापर्यंत आपण फक्त आपल्या समोर दिसणाऱ्या देवाची ओळख करून घेतली, त्याची भक्ती केली. त्या भक्तीने काय होईल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यात काय वाद नाही. ते समजून घेतलं तर देव समजल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या देवाबद्दल बोलतोय मी? विश्वव्यापक देवाबद्दल बोलतोय मी. आणि विश्वव्यापक देवाची माहिती होण्यासाठी अगोदर संत, आणि संतासाठी लागतो तो भाव. भावे गाती गीत शुद्ध करुणिया चित्त. शुद्ध चित्ताने ऐकावं लागेल. मग भाव कोणासारखा पाहिजे महाराज? भाव अर्जुनासारखा पाहिजे. भाव नामदेव महाराजांसारखा पाहिजे. भाव कोणासारखा हवा? भाव म्हणजे नक्की काय हो? आपल्याला वाटतं आपण रोज सकाळी उठतो, देवाच्या पायावरती पडतो, तुळशीला पाणी घालतो, हा भाव हे केलं म्हणजे पुण्य झालं. अजून पुढे जाऊन सांगतो, कीर्तनकार कीर्तन सांगतो म्हणजे पुण्य करतो का? प्रवचनकार प्रवचन करतो म्हणजे पुण्य करतो का? त्यातली त्यात आपण कीर्तन ऐकायला जातो म्हणजे आपण पुण्य करतो का? आपण प्रवचन ऐकायला जातो म्हणजे आपण पुण्य करतो का? नाही महाराज. देवाला समजून घेण्याचे मार्ग आहेत ते. काय? देवाला समजून घेण्याचे मार्ग आहेत. लेक्चरला जातो, लेक्चर ऐकलं म्हणजे पेपर दिल्यासारखं झालं का? नाही. सब्जेक्ट समजून घ्यायचा आहे, विषय समजून घेण्याचा मार्ग आहे. तसंच देवाला समजून घेण्याचा मार्ग आहे कीर्तन आणि प्रवचन. याने देवाची भक्ती होत नाही. तुम्ही विचार करचाल, हे लहान लहान एवढे एवढूस आहे, ते सांगतंय कीर्तन ऐकून भक्ती होत नाही, प्रवचन ऐकून भक्ती होत नाही. आम्ही एकतर उत्सुकतेने जमलो होतो, आता उद्यापासून जायला नको. नाही, असं नाहीये महाराज. जर हे ऐकलंच नाही तर आपल्याला समजणार कसं? पहिलं ऐकावं लागेल ना, पहिलं समजून घ्यावं लागेल. समजून घेण्यासाठी काहीतरी मार्ग असतो. बघा, जर तुम्हाला दुधामधून तूप पाहिजे असेल, कोणाला विचारावं लागेल? ज्याला माहिती आहे. जे नवीन लग्न करून आले त्यांना विचारावं, का जी सुगरणबाई आहे त्यांना विचारावं? जी सुगरणबाई आहे तिला विचारावं. त्या बरोबर सांगतील. पहिलं दुधाला विरजण घालून दही बनवावं लागेल, दह्यापासून ताक तयार करावं लागेल, ताकापासून लोणी तयार होईल, आणि त्या लोणीला लालबुंद टाकल्यानंतर तूप भेटणार नाही का महाराज? तूप भेटल्याशिवाय राहणार नाही. पण कोणाला ज्याला माहिती आहे त्याला जाऊन विचारावं लागेल. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज देखील सांगतात, मंथुनी नवनीता तैसे तैसे आनंदा मंथुनी नवनीता तैसे मंथुनी नवनीता तैसे अंतोनी नवनीता तैसे ज्ञान. आया व्यर्थ कथा सांडे मार्ग. माया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माया व्यर्थ कथा सांडी मार्ग. काय करायचंय? मंथुनी नवनीता तैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अहो, वाया व्यर्थ कथा सांगणारे भरपूर लोक आहेत, पण आपल्याला काय पाहिजे? सार पाहिजे, सार. आणि सार काय आहे?
तर सार 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 विठोबा नाम तुझे सार, ते नाम आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि म्हणून तुकाराम महाराज देखील म्हणतात हकारुनी सांगे हकारुनी सांगे नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, काय हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम जप करावं लागेल महाराज. बघा नाम जपाचं आलंय तर एक छोटस उदाहरण माझं देऊन टाकतो तुम्हाला. लहान होतो एवढंसा, दुसरीत असेल दुसरीत. आता लहान मुलांचं काय असतं, खेळायला कसं भेटेल. आमच्या तिकडे सप्ताह सुरू होता. माझी आई ना रोज न विसरता सप्त्याला जायची, कीर्तन ऐकायला जायची संध्याकाळचं, आणि जबरदस्ती मला सुद्धा घेऊन जायची. आता लहान लेकरू आहे, मला काय 2 तास आई गेल्यावरती घरी खेळायला भेटेल म्हणून मी घरी थांबायचा प्रयत्न करायचो, पण ती मला रोज जबरदस्ती घेऊन जायची. आता ती तिकडे घेऊन जातीये, माझे 2 तास तिकडे चालत, मला काय समजत नाही. एकतर आता 2 वर्षाच्या मुलाला काय समजणार आहे, ते काय चाललंय काय नाही मला काय समजायचं नाही. आता 2 वर्षाचा होतो. एक दिवस काय केलं, ती घेऊन जाते ना, जेवण वगैरे केलं. तुम्हाला गोट्या माहित आहेत का, गोट्या त्या खिशात ठेवल्या. तर त्या खिशात ठेवल्या, ती गेली कीर्तनाला, तिच्या पाठीपाठी मी पण गेलो. आता ती पुढं बसली ना की मी तिच्या पाठीमागे बसलो, असे 2 पाय पसरून, आणि तिथंच सुरू केला मंडपामध्ये डाव. असा होतो मी. आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास कोणामुळे, तर संतांच्या कृपामुळे. संतांची कृपा लागते महाराज. संतांच्या कृपाशिवाय काय होऊ शकत नाही, संतांच्या कृपेशिवाय काय होऊ शकत नाही. माझ्या अमृतदादा माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणून आजचा हा दिवस. नाहीतर कोण सांगू शकतं असं. मी इंग्लिश माध्यमचा विद्यार्थी आहे, माझी मराठी थोडी कच्ची होती, मला वाचायला यायची नाही ज्ञानेश्वरी. कशी तरी तोडकी मोडकी वाचायचो. ते त्यांनी दादांनी ऐकलं आणि ओरडले. 10वीत होतो तेव्हा, ज्ञानेश्वरी वाचत होतो, माझी मराठी थोडी कच्ची होती. आता ते तोडकी मोडकी वाचतोय म्हणून ते मला ओरडले, कितवीत आहेस रे. बोला आहे ना 10वीत आहे दादा. तर तुझी मराठी जरा लयच चांगली दिसते रे. काय करणार, इंग्लिश मिडियमचा होतो ना मी, तर मराठी वाचताच येत नव्हती. ते म्हटले उठ इथनं खाली बस. संतांना, संतांचं चारित्र्य, संतांच्या गोष्टी चुकीच्या वाचायला आवडत नाही. ते म्हटले खाली बस आणि मनातली मनात वाच. मी मनातली मनात वाचायला सुरुवात केली. तर मनातली मनात वाचतोय पण ते शब्द काय कळत नाहीत. त ला प जोडलाय, प ला क जोडलाय, ते समजतच नव्हतं ना. आता किती 10वीचा होतो, सगळं शिक्षण इंग्लिश मिडियम मधून, आणि ते मराठी वाचताना जरा कसं तरी व्हायचं, मला घाम फुटायचा. ते मनातली मनात वाचायला सुरुवात केली. आता एक शब्द असा येऊन बसला की मी अडकलो तिथे, काय बोलावं तेच समजत नव्हतं. ते मनातली मनात सुद्धा अडकलो. तर वरून आवाज आला, तीच ओवी त्यांनी पुढे कंटिन्यू केली. असे संत आपल्याला भेटू शकतात आज सुद्धा. तुम्हाला वाटेल चमत्कार वगैरे नाही महाराज, त्यासाठी खूप तप लागतं. देवाचं भजन करावं लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. तेव्हा या गोष्टी समजतात, तेव्हा या गोष्टी दुसऱ्यांना सांगता येतात. तेव्हा कुठे जाऊन दुसरे लोक हे गोष्टी समजून घेतात. हे कोणाचं सुद्धा काम नाही, संतांचं काम आहे. आणि संतांचं काम संतांनीच करू जाणं, कोणी दुसऱ्याने करून जमणार नाही. अभंगाचा पुढचं चरण. करिता भरोभरी करता भरोभरी धुरावती धुरी. करिता भरोभरी करता भरोभरी धुरावती धुरी. करता बरोबर करता बरोबर धुरावती धुरी. करता बरोबर करता बरोबर धुरावती धुरी. भवाची पुरी वावती. भवाची पुरी वावती.
भाच्या बरोबरी दुरावसी धुरी, भावाची पुरी वाहवसी. देवाबद्दलचा भाव, संतांवरचा विश्वास, नामावरचा विश्वास हा जर ठाम असेल तर देव समजल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला काय करायचंय? ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आस्तेचिया महापुरी रिक्ता ते कोट्यावरी, प्राप्तीची पैलतिरी विपायला निघे. याचा अर्थ काय? अहो, देवाची भेट करून घेण्यासाठी, देवाला ओळखून घेण्यासाठी लाखो करोडो लोक निघतात. आस्तेचिया महापुरी रिक्ता ते कोट्यावरी, प्राप्तीची पैलतिरी विपायला निघे. पैलतीरावरून पैलतीराला जाणारा कोणतरी एकटाच असतो. कोणतरी एकच छत्रपती शिवाजी महाराज बनू शकतं. कोणतरी एकच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बनू शकतं. मग आपण निदान किमान त्यांचे मावळे तरी बनूया. कोणतरी एकच ज्ञानेश्वर महाराज बनू शकतं, आपण त्यांचे सोपान काका मुक्ताई तरी बनूया. आहे की नाही? देव समजून घ्यायचा आहे. देव समजून घ्यायचा आहे. तो देव आजपर्यंत आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून देवापासून वंचित राहिलो. देव आपल्या जवळ आहे, पण तो देव बस जवळ आहे तर अजून किती जवळ आहे ते पण सांगून जातो. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा राम, की भ्रांतासी काम विषयावरी. कुठे देव? हृदयामध्ये. तैसा हृदयामध्ये मी राम, हृदयामध्येच देव आहे. जवळ यासे जग जीवन, सगळं जवळच आहे. ते म्हणे ना, काकेत कळसानी गावाला वळ. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतीसी काम विषयावरी. देव आपल्या जवळ आहे, पण आपल्याला भ्रांत झाली महाराज. कोणत्या गोष्टीची भ्रांत झाली? की हा देह मी आहे, हा देह मी आहे, ही भ्रांत आपल्याला झाली. तुम्ही बोलताल देह मी आहे म्हणजे नक्की म्हणायचं काय आहे तुम्हाला? हा देह तुम्ही का हा देह ज्याच्या सत्तेवरती चालतो ती वस्तू तुम्ही? नीट विचार करा आणि मला सांगा. हा डोळ्याला दिसतोय हा देह तुम्ही, का हा देह ज्याच्या सत्तेवरती चालतो ती वस्तू तुम्ही? ती वस्तू आपण आहोत. हा देह मुळात आपला नाहीये आणि आपला नव्हताच. हो, आणि जर तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर एकच काम करायचं, 2 ते 2.5 मिनिटं नाक आणि तोंड दाबून बसायचं. लगेच समजेल हा देह आपण का हा देह ज्याच्या सत्तेवरती चालतो ती वस्तू आपण. संत बोलतात, चाले हे शरीर, चाले हे चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाशी चाळीता मीच. अरे या जगाला चालवणारा मी. मी म्हणजे कोण? देव बोलताय.
आपण म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, मी खूप खूप काय काय केलं, पण हा मी म्हटल्याबरोबर खूप मोठा अहंकार आपल्या पाठी लागतो. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, येऊनी पाठ थपडती, शुद्ध ब्रह्मी कैशी कल्पना आलो की, तोची एक पापी जगी होय. अरे मी देह म्हटल्याबरोबर कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप आपल्या पाठी लागतं. किती ब्राह्मण मारल्याचं? कोटी. मी देह म्हटल्याबरोबर असं एक पाप इंद्राच्या पाठी होतं, त्याच्याकडून ते सुटलं गेलं नाही. आता आपल्या पाठी किती लागले असतील? आतापर्यंत आपण किती वेळा मी केलं असेल? हो, आणि त्याच्यापासून सुद्धा आपण सुटून जाऊ शकतो. हो, त्याचं पण उदाहरण आहे संतांपाशी. संतांकडे आता तुम्हाला कसं सांगू, संत जे आहेत ना ते डिक्शनरी आहे. डिक्शनरी म्हणजे माहिती आहेत का? त्यामध्ये ना प्रत्येक गोष्टीचा अर्थ असतो. तसंच संत जे आहेत ना ते डिक्शनरी आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं, प्रत्येक. पण प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे तर पहिलं प्रॉब्लेम सांगायला तरी जायला लागेल ना. आता काहीतरी दुखतंय, ताप आलाय, डॉक्टरकडे जावं लागेल. आता घरून डॉक्टरला व्हिडिओ कॉल केल्यावरती डॉक्टरला काय समजणार? काहीच नाही. डॉक्टरकडे जावं लागेल, त्यांना सांगावं लागेल बाबा मला हा त्रास होतोय. मग डॉक्टर काहीतरी बाबा प्रिकॉशन सांगेल, बाबा हे करू नका, ते करा, ह्या गोळ्या घ्या म्हणजे तुम्हाला बरोबर वाटेल. तसंच या परमार्थामध्ये सुद्धा आहे. पहिलं संतांना शरण जावं लागतं. जसं माऊली निवृत्तीदादांना शरण गेले. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्या धरू विवेकावरी. अरे माझ्या हृदयामध्ये जे सद्गुरू वास करतात त्यांच्यामुळे मला कळालं की देव कसा आहे, विवेक कशाला म्हणतात. निवृत्तीदादांची फार कृपा झाली माझ्यावरती. विठ्ठल विठ्ठल सर्वांनी हात वरती करून देवाचं भजन करायचंय. विठोबा विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, जय विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई,
एकदा जोरदार टाळ्या माझ्या सख्यांसाठी होऊन जाऊ द्या. एवढी थोर मंडळी जर साथीला असली तर का नाही कीर्तन छान होणार आहे की नाही. एवढी थोर मंडळी सोबतीला होते म्हणून इथपर्यंत कीर्तन, आणि त्यातली त्यात तुमच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्ही नसता तर मी कोणाला सांगितलं असतं या झाडाला. तुम्ही होता म्हणून इथं उभं राहण्याचा योग आला. त्यातल्या एकदा एक छोटासा रिकॅप करूया विसरला असलं तर भजनामध्ये. संतांना शरण जायचंय, भाव प्रत्येकाचा आहे, प्रत्येक जण भजन करतं, पण आपल्याला संतांना शरण जायचंय. कोणत्या संतांना शरण जायचंय? जे संत आपली देवाची ओळख करून देतात, आपण व देव एक आहे हे सांगतात, अशा संतांना शरण जायचंय. आणि अशा थोर संतांना शरण गेल्यानंतर हा विश्वव्यापक देव आपल्या जवळच कसा आहे हे समजून घेता येतं. शरण गेल्यानंतर संत काय करतात तर नाम देतात. नाम काय आहे? अनादिकालचं परब्रह्म तत्व. देवाची भेट करण्यासाठी इकडं तिकडं जावं लागत नाही. मी माझ्या मनाचं सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात, ठाईचं बैसोनी करावं, ठाईचं बैसोनी करावं, ठाईचं बैसोनी करावं, आवडी आनंद आळवा, आवडी आनंद आळवा, ठाईचं बैसोनी करावं, आवडी आनंद आळवा, आवडी आनंद आळवा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्या सोबत देव येऊ शकतो, देवाला शोधण्यासाठी कुठे जायची गरज नाही. हे सुद्धा त्या नोटमध्ये ऍड करून टाका. एकदा का देव समजला, एकदा की आपल्याला कुठं जायचं हे समजलं, संतांना शरण जायचंय कसं समजलं, तर या संसारूपी महासागरातून आपण तरून जाऊ शकतो. महाराज, संसारूपी महासागर म्हणजे काय? आपण जन्मापासून मरणापर्यंत जे काय होतं तो संसार, आणि त्या संसारूपी महासागरातून जर तरून जायचं असेल, त्यासाठी देवाची ओळख. त्यातली त्यात एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि सेवा उरकती येतो. एक दिवस काय झालं, 5 पांडव जेवायला बसलेले असतात. तर जेवायला बसल्यानंतर धर्मराज पाणी ताटाच्या भोवती ओवाळतात, टाकतात, घास मोडतात आणि घास खाणार तेवढ्यामध्ये द्रौपदी माता तिकडून पळत येते. आता द्रौपदी माता आल्यानंतर द्रौपदी माता म्हणतात, माझी एक अट आहे, माझा भाव सुद्धा मला या पंक्तीमध्ये जेवायला पाहिजे. भाव सुद्धा जेवायला पाहिजे. तर धर्मराज म्हणतात, ही अट चालणार नाही. आता आम्ही पंक्तीला बसलोय, तुझा भाव कुठून आणू आम्ही जेवायला? भाव म्हणजे कोण? श्रीकृष्ण. तर श्रीकृष्णांना कसं आणायचं? देवाचा देव ते, त्यांना कसं आणायचं? पण आता ऐकावं तर लागेल द्रौपदी मातेचं, नाहीतर उद्याच्या जेवणाची सोय व्हायची नाही, आहे की नाही? तर द्रौपदी मातेचं ऐकावं लागेल. धर्मराज थोडा विचार करतात, बोलतात, द्रौपदी माते अशी उलटी अट चालणार नाही. द्रौपदी माता बोलतात, नाही नाही, मला माझा भाव जेवायला पाहिजेच. धर्मराज परत थोडा विचार करतात. त्यांच्या बाजूला अर्जुन बसलेले असतात. अर्जुनाला विचारतात, तुझा मित्र आहे ना देव, मी ऐकलं होतं तुझ्या रथाला सारथी बनलेला, बोलवतोस का? अर्जुनाने विचार केला. अर्जुनाने देवाला बोलवायचा विचार केला. समजा फोन लावला, देवाला फोन लावला समजा, पण देवाचा फोन कवरेज क्षेत्राच्या बाहेर होता. म्हणजे काय? तर अर्जुनाचं बोलावणं देवापर्यंत पोचलंच नाही. तर अर्जुनाच्या बाजूला नकुल आणि सहदेव बसलेले होते. धर्मराज त्यांना बोलतात,
तुमच्याच्याने काय होऊ शकतं का रे बाबा? नकुल आणि सहदेव बोलतात, अर्जुनाला गिरायक लागत नाहीये. आमचं कुठं काय गिरायक, आम्हाला कुठे गिरायक लागायचं? म्हणजे मोठमोठ्या लोकांकडून काय होत नाही, आम्ही कुठे या पंक्तीमध्ये टिकायचो. त्यातली त्यात कोपऱ्यामध्ये एक वाघ बसला होता. भीम दादा नाव होतं त्यांचं, भीम. आता धर्मराज भीमाला विचारतात, ह्यांचं तर राहून गेलं, पण तुझ्याच्याने काय होऊ शकतं का रे? भीमावरती कोणी विश्वास ठेवणार? पण भीम काय म्हणतात, ते म्हणतात 2च मिनिटात देवाला आणतो. 2च मिनिटात. 2 मिनिटात सगळे चकित झाले. अर्जुन म्हणतो, भीम दादा, अरे देव माझ्याच्याने माझं ऐकून येत नाही. देव माझं ऐकून येत नाही, तू बोलवल्यावरती कसा काय यायचा? थोडासा अहंकार समजून घ्या अर्जुनाचा. मी बोलवतोय तरी येत नाहीये, तू बोलवल्यावरती कसं काय येईल? भीमदादा बोलतात, तुला काय करायचंय? देव आल्याशी मतलब ना. भीमदादा बोलतात, 2च मिनिटात आलो, 2 मिनिटं थांबा. धर्मराज विचारतो, तोपर्यंत काय करू? ते बोलतात, श्लोक परत बोलायला सुरुवात करा. कुटीच्या बाहेर येतात. ती 9 मन गदा असते. ती 9 मन गदा आकाशामध्ये फेकतात आणि आकाशामध्ये फेकायच्या अगोदर त्या गदेला शपथ घालतात, मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही. सरळ डोक्याच्या रेषेमध्ये फेकली, डोक्याच्या रेषामध्येच खाली यायचं आणि डोक्यावरतीच पडायचं. वरती फेकल्याबरोबर देवाचं भजन करायला सुरुवात केली. देवा, आता एक तरी तुझी तरी परीक्षा आहे देव म्हणून, नाहीतर माझी तरी परीक्षा आहे भक्त म्हणून. जे काय आहे ते तुझ्या हातामध्ये. जर तू तिकडे धोतर घालत असशील तर इकडे काष्टा घालायला ये. जर तू तिकडे जेवत असशील तर हात धुवायला इकडे ये. पण आता तुला यावंच लागेल. ही लिंक देवापर्यंत पोचली. देवाने आणि देव नेमके तेव्हा धोतरच घालत होते. देवाने विचार केला, जर काष्टा घालस तोपर्यंत इथं थांबलो तर युद्धातला महान गडी, महत्वाचा गडी आहे की नाही? युद्धामध्ये सर्वात महान कोण होतं? सर्वात शक्तिमान कोण होतं? भीम. 100ची 100 कौरव कोणी मारले? भीमाने, आहे की नाही? मग जर हा भीम आपल्याला पुढे युद्धासाठी पाहिजे तर आपल्याला आता जावं लागेल, इकडून निघावं लागेल. मग देव काय करतात, तिकडून जातात आणि लगेच भीमाच्या बाजूला येऊन उभे राहतात आणि ती गदा भीमाच्या डोक्यामध्ये पडणार. भीमाच्या डोक्यामध्ये ती गदा पडणार, तेवढ्यात ती गदा पकडतात. आता देव आले. आता भीमदादा काय करतात, देवाला घेऊन कुटीमध्ये जातात. आता कुटीमध्ये गेल्यानंतर अर्जुन पण तिथेच होता ना. देवाच्या सर्वात जवळचा कोण? तुम्हाला एक त्यातलं छोटं उदाहरण देतो. 3 मित्र असतात, ठीक आहे? 2 मित्र सोबत असतात आणि एक लांब असतो. पहिला मित्र फोन करतो, माझाच मित्र समजा. पहिला मित्र फोन करतो, तो जो लांब मित्र असतो तो फोन उचलत नाही, फोन कट करून टाकतो. दुसऱ्यांदा लावतो, तो फोन पुन्हा कट करून टाकतो. तो पहिला मित्र दुसऱ्या मित्राला बोलतो, अरे तो बिझी असेल, आपण परत फोन करूया, परत बोलूया. तो दुसरा बोलतो, थांब मी फोन करतो. त्या दुसऱ्याने फोन लावल्यानंतर पहिल्या रिंगमध्ये तो तिसरा मित्र फोन उचलतो. पहिल्याला वाईट वाटेल की नाही वाटणार? तुमच्यासोबत झालंय का असं? माझ्यासोबत झालंय म्हणून सांगतो. हा, तो तिसरा मीच होतो. वाईट वाटणार की नाही वाटणार? वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. मग असंच अर्जुनाला सुद्धा वाईट वाटलं. अरे देवा, मी बोलवलं तेव्हा तर तू आला नाहीस, भीमदादांसोबत का आला? पण भीमदादा पण जास्त हुशार. अर्जुनाने बोलवल्यानंतर देव आला नाही, तर अर्जुनाच्या बाजूलाच देवाला बसवलं, आहे की नाही? ज्याच्यामुळे वाईट वाटलं त्याच्याच बाजूला बसवलं. चालू द्या तुमचं जे काय असेल ते. भीमांनी बोलवल्यावरती का आला आणि अर्जुनाने बोलवला तेव्हा का नाही आला महाराज? तर भीमाने पूर्ण भावाने देवाला बोलवलं. त्यांनी विचार केला नाही की ती गदा माझ्या डोक्यात पडली तर माझा जीव जाईल. त्यांनी विचार केला नाही की हा माझा शेवटचा क्षण असू शकतो. असा भाव पाहिजे देवाबद्दलचा, आणि मग देव समजल्याशिवाय राहणार नाही. आणि भावच महत्वाचा आहे. अभंगाचं शेवटचं चरण.
तुकाची करण
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप सुंदर असं गायन झालं. तसंच कीर्तन साठी जे हरिभक्त परायण मुक्तादाई महाराज, तसेच गायनाचार्य सागर महाराज, गायनाचार्य सचिन महाराज, गायनाचार्य साहिल महाराज, आमचे विठ्ठल बाबा असतील, तसेच आमचे हृदयस्थान लांडे बाबा असतील, विश्वासराव बाबा असतील, राहुल दादा असेल, आमचे सार्थक महाराज असतील, आमचे संजू बाबा असतील, माझा मामा असेल, माझे वडील असतील, आमच्या गर्जी आई असतील, आमच्या सांगपाड्याची आई असतील, माझी मामी असेल, माझी आई असेल व आमच्या सोबत आलेले आजी. बघा तुम्ही सर्वजण तर आलात, पण हे सर्व लोक सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी आहे की नाही, टेका देण्यासाठी कोणतरी एक लागतं. हे सर्वजण प्रोत्साहन करण्यासाठी आले, यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे. तसेच आमचे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण दीपक महाराज व हरिभक्तपरायण श्रेयश महाराज, सौरभ महाराज, माझंच नाव आहे वाटतं, यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे. तसेच साऊंड सिस्टमवाले दादा असतील, खूप छान अशी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली, प्रोव्हाइड करून दिली, त्यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे. बघा बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर चुकीचा बोललो असेल तर मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. जे काय बोललो असेल ते माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद अमृतदादा यांच्या कृपा आशीर्वादाने बोललो. आणि जे काय चुकीचं बोललो असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. का? कारण ना तरी बालक बोबडा बोल बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा आरतू त्याची भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती स्वीकारा आलं की. जर चुकीचं काय बोललो असेल तर तुमच्या लेकरासारखं आहे, तुमच्या नातूसारखं आहे, लहान समजून क्षमा करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज, करा क्षमा अपराध महाराज, करा क्षमा अपराध महाराज.